सामन्याला सुरुवात. नवदुर्गचे विद्यार्थी बॅटिंग करताना 5 नंबरचा जर्सी बॅकहो. दिशा चुकवत सुंदर पद्धतीने डाय. वेळेचं दिशेचं सुंदर गणित घालत नवदुर्गचे विद्यार्थी जर्सी नंबर 8 पुन्हा एकदा मैदानामध्ये आपलं खेळाचं प्रदर्शन करत असताना अपील केलेले आहे. अपीलचा चांगला प्रयत्न पण पंचाने त्याला दाद दिले नाही. दाद दिलेली नाही. अतिशय चोखपणे या ठिकाणी आपलं नैपुण्य दाखवत आहे. सुंदर पद्धतीने दिशा चुकवत साखळी पद्धतीने उत्तम पद्धतीने चुकवत. वा वा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा जर्सी नंबर 8 पुन्हा दिशा पुन्हा एकदा दिशा बदलली. लाईन अँड खो खोचा खेळ यामध्ये दिशा, वेळ आणि स्थान, कोणत्या स्थानावर तुम्ही थांबता आणि एक गडी बाद कशा प्रकारे करण्यात चुकवता यशस्वी. हे खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जर्सी नंबर मागच्या उपांत्य सामन्यामध्ये खूप सुंदर अशा प्रकारची कामगिरी केलेला जर्सी नंबर 1 चा खेळाडू पुन्हा एकदा बॅकहो. जेवढा बॅक तेवढा टाइम या ठिकाणी वेस्ट होतो. चांगल्या पद्धतीने चुकवत 5 नंबरचा जर्सी आणि पुन्हा या ठिकाणी चांगल्या प्रकारे अपील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंच अंतिम आहे आणि पंचाने याला लाईन अँड लेंथ दिशा थोडी चुकली. पंच चोख पद्धतीने या ठिकाणी आपले निर्णय या ठिकाणी देत आहेत. पुन्हा एकदा जसे अंदूरचे विद्यार्थी, अंदूरचे खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने साखळी घेत आणि चकवत कौशल्य, स्टॅमिना आणि अशा प्रकारचं पुन्हा गडी बाद करण्यात यशस्वी. पहिला गडी बाद झाला. अंदूरचे खेळाडू 2 खेळाडू बाद झालेले आहेत. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. पुन्हा जर्सी नंबर 5 पूर्णपणे मदार या खेळाडूवर आता पाहूया तो पुढील 4 मिनिटांमध्ये काय करतो तो. आणि चुरशीच्या ह्या लढाईमध्ये अंदूरचे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने चकवा देत आणि सुंदर अशा प्रकारचा प्रयत्न हे केलेला आहे. आणि पुन्हा एक गडी बाद करण्यात यशस्वी. 3 खेळाडू बाद करण्यात यशस्वी झाले अंदूरचे खेळाडू. आणि चुरशीच्या सामन्यामध्ये हा 4 नंबरचा जर्सी हा उपांत्य सामन्यामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचा आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलेला होता. बॅकहो. पुन्हा बॅकहो झालेला आहे. आणि पुन्हा एकदा जर्सी नंबर 4 मागील उपांत्य फेरी सामन्यामध्ये या 4 नंबरच्या खेळाडू 4 मिनिटे खेळून काढलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर पोल मारण्याचा प्रयत्न होतो. तो पोल असफल ठरलेला आहे. आणि पुन्हा बॅकहो आणि पूर्ण अगदी स्किलफुली पद्धतीनं डाय चकवा तितक्याच जोराने नळदूरचा खेळाडू चांगला सुंदर पोल चुकवत अतिशय लाईन आणि लेंथ दिशा घेत पण थोडंही नजरेकडे झाली तर ते चुकतो आणि दिशा चेंज करतात. आणि सुंदर अशा प्रकार आणि पुन्हा एकदा चौथाकडे बाद करण्यात यशस्वी अंदूरचे खेळाडू 4 नंबरचा खेळाडू. त्याचबरोबर आणि पुन्हा एकदा एक खेळाडू बाद. पडझड थोडीशी दिसून येत आहे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नवदुर्ग खेळाडूमध्ये.
आणि चांगल्या पद्धतीने चुरशीची खेळ केला त्या ठिकाणी अंदूरचे खेळाडू आपला खेळ दाखवत आहेत. पुन्हा या अंतिम सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवत चांगलं क्षेत्ररक्षण करत या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन या मैदानावर दाखवत आहेत तांदूरचे खेळाडू. आणि सलगर सर त्या ठिकाणी प्रोत्साहन देत असताना आपल्या खेळाडूला अतिशय संयमाने शांतपणे आपल्या या खेळाडूंचा खेळ पाहत आहेत. त्याच पद्धतीने नळदूरचा खेळाडू 12 नंबर जर्सी बॅको टाइम वेस्ट. पुन्हा एकदा सुंदर अशा प्रकारचा खेळ खूप सुंदर प्रयत्न पण अयशस्वी. यश आलेला आहे. जर्सी नंबर 12 बॅक पुन्हा पंचांनी सांगितलं. शेवटचे काही सेकंद राहिलेले आहेत आणि सुंदर पोल मारण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेला आहे. पुन्हा एकदा हा एक पॉइंटचं खूप महत्व. शेवटचे काही 10 सेकंद राहिले. दिशा चुकवत 12 नंबरचा जर्सी खूप सुंदर अशा नळदुर्ग महाविद्यालयाचा खेळाडू 12 साखळी घेत पुढे जात आपलं कौशल्य दाखवत आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झालेला आहे. आणि या ठिकाणी असफल झालेला आहे आणि टायमाच्या ठिकाणी विसर्जन झालेले आहे. खूप सुंदर पद्धतीने चुकवत आणि खेळ या ठिकाणी